लवकरच नवरात्रीचे उपवास चालू होणार आहे आणि उपवास चालू असताना आपल्याला काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं. म्हणूनच आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. तर सगळ्यात आधी इथे आपल्याला एका कढईमध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहे. छानपैकी लो टू मीडियम हीटवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे आणि साल तडकायला लागलं की इथे गॅस बंद करायचा आहे. अशा पद्धतीने सगळे शेंगदाणे आपले छान भाजून झालेले आहे. आता हे आपण थंड होण्यासाठी काढून घेऊया. एका चाळणीमध्ये हे काढून घेते मी. यानंतर आपल्याला ह्याची साल काढून घ्यायची आहे आणि शक्य झालं तर एका शेंगदाण्याचे 2 भाग होतील अशा पद्धतीने आपल्याला हे शेंगदाण्याचे साल काढून रेडी करायचे आहे. आता आपण हे मसाला शेंगदाणे कसे करायची याची रेसिपी बघूयात. तर आता परत हे कढईमध्ये मी घालून घेतलेले आहे. त्यामध्ये फक्त 1 ते 1.5 चमचा इतकंच तेल आपल्याला घालायचं आहे. थोडंसं परत गरम करायचं आहे आणि आता आपण रेग्युलर जे मीठ वापरतो ते घ्यायचं आहे. आमचूर पावडर व काळं मीठ. तुम्ही जर उपवासासाठी काळं मीठ खात नसाल तर इथे सेंधव मीठ सुद्धा वापरू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे रंगीत तिखट घालायचं आहे. ज्या तिखटला चव पण आहे, रंग पण आहे असं वापरा म्हणजे आपले तिखट शेंगदाणे किंवा मसाला शेंगदाणे खूप छान आणि चविष्ट होतील. गॅस बंद केलेला आहे. शेंगदाणे थोडे थंड होऊन दिले आहे आणि आता यामध्ये आपण पिठी साखर घातली आहे. छान व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि 10 ते 15 मिनिटात आपले हे मसाला शेंगदाणे किंवा तिखट शेंगदाणे रेडी झालेले आहे. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपी सोबत.